अरे जूता पहन के लाट साहब बनेगा। गलती हो गई मालिक, अब ना होगी। तुम बोलो मान ले कि ना होगी। मैया कसम मालिक, अब ना होगी मालिक। इसको ऐसा जूता पहनाओ जिंदगी भर जूते की जरूरत ना पड़े। माफी दे दो, हाल ठोक दो साले के। माफी दे दो। अब ना होगी मालिक। मध्ये न्यूजमध्ये ना खूप लोकांचं असं म्हणणं होतं की अॅट्रॉसिटी ऍक्टची जी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त SC आणि ST कम्युनिटीचे जे लोकच राहतात त्यांच्यावरती जर समजा एखाद्याने FIR लॉन्च केली तर त्या केसमध्ये अँटिसिपेटरी बेल भेटत नाही. अँटिसिपेटरी बेल म्हणजे नेमकं काय की तुम्हाला वाटतंय कोणीतरी अटक करणार आहे तुम्हाला आणि त्याआधीच तुम्ही काय करता कोर्टाकडे अँटिसिपेटरी बेल फाईल करता जेणेकरून मी प्रोसिजर जी असेल त्याला मदत करेल आणि डायरेक्टली काहीतरी असा संबंध नाही. या सगळ्या गोष्टी अँटिसिपेटरी बेलमध्ये असतात. परंतु आता अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये जर तुम्ही फक्त आणि फक्त त्या बेसिसवरती त्याला शिवीगाळ किंवा मारहाण जर झालेली असेल, फक्त तो कुठल्या तरी जातीचा आहे त्याला म्हणून त्याच्यावरती शिवीगाळ झाली आहे, मारहाण झालेली आहे म्हणून त्या केसमध्ये अँटिसिपेटरी बेल भेटत नाही. परंतु अशी काही परिस्थिती राहतात ज्याच्यामध्ये प्रायमा फेसी जी आहे ना ती मेड आउट होतच नाही. म्हणजे नेमकं काय की त्याला फक्त आणि फक्त त्या जातीच्या भरोशावरती मी शिवी दिली हे कारण नसून दुसरं कारण पण असू शकतं. सो एखादं जर दुसरं कारण असेल आणि ती कंप्लेंट जर त्यांनी तशी आणलेली आहे की नाही मला जातीचा शिवगाळ केलेली आहे म्हणून त्यांना अॅट्रॉसिटीज ऍक्टनुसार अँटिसिपेटरी बेल भेटणार नाही तर हे चुकीचं आहे आणि याला एक्सेप्शन पण खूप आहेत. परंतु असं नाही आहे, पूर्णपणे नाही आहे की मी फक्त आणि फक्त SC ST कम्युनिटीचा आहे म्हणून मला त्याचं प्रोव्हिजन आणि त्या सगळ्या गोष्टी भेटायला पाहिजेत तर हे चुकीचं आहे. अशा वेळेला नाही होत. शिवीगाळ केली असेल, मारहाण केली असेल तर तुम्हाला होणार. परंतु जर तुम्ही असं केलेलं नसेल तर ही प्रोसिजर या ऍक्टची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये लागत नाही.